आता दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे पर्वतवर. क्लायमेट एवढं सुंदर आले ना. दर्शनासाठी गिरनार पर्वतावर जात आहे. वरती रोपवे पण आहे, पण आम्ही चालत जाणार आहे वरतीपर्यंत. टोटल 12,000 पायरी आहे. पाऊस चालू झालेला आहे. अजून अर्ध पण चढलेलं नाही. काय झालं वसंत भाऊ, बोला कसं वाटतंय? किती आहेत पायऱ्या? अजून 7,000 पायऱ्या बाकी आहेत आणि आपण दोघं बी एका गाडीचे ड्रायव्हर आहे. मामा जावं थांबले, तुम्ही पुढं आहे. हा मी काय करू, खांद्यावा नका. खांद्यावाना नाही का? तुम्हाला काय वाटतं एवढे वर जात आहे आणि आता दम भरलाय? आनंद वाटतो. खूप जाम व्हायला लागली. काय वाटतं? सासरे पुढे जावाय मागे. डोके बंद होत. होय वसंत भाऊ, सासरे पुढे जावाय मागे. सासरे पुढे जावाय मागे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आणि पहिल्यांदा जेव केला म्हणा. ऊन नाही. आता अर्ध्यापर्यंत आलोय. आमचा भाई थकलेला आहे भरपूर. वसंत भाऊ, आम्ही आता 5,000 पायऱ्या चढलोय. अजून 7,000 बाकी आहेत. काहीही अडचण नाही. आपला जोडीदार गणेश डबळ थोडा भेंडाळलेला आहे. खालती ऊन आहे. इकडे क्लायमेट बघू शकता. स्टार्ट आम्ही 7 वाजता केलं होतं. आता वाजलेत 9. अजून अर्ध्यामध्ये पण नाही आम्ही. प्रत्येक ठिकाणी स्टॉल आहेत. काय विषय, रोपवे थांबलेला आहे. आता आतमध्ये आलेलो आहे. पायऱ्या संपलेल्या आहेत. रेस्ट टाईम. वसंत भाऊ, बोला. पायऱ्या इतक्या पायऱ्या चढून आल्यानंतर कसं वाटतंय आता? मला तर तसं काहीच अजून वाटलेलं नाही. पण आपला जोडीदार गणेश डपळला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. त्याच्याबरोबर आम्ही खाशबाग आहे, मी स्वतः आहे, त्यांना सहकार्य जागेपर्यंत खाली जातपर्यंत करणार आहे. तरी त्यांच्या मताने ह्यांना आम्ही सहकार्य करत घेऊन जाणार आहे.
गर्दी असल्यामुळे पुढे जाता येत नाही काही सुद्धाच. मोबाईल तिथं अलाउड नाही आहे व्हिडिओ शूटिंग, कारण फुल ट्रॅफिक आहे तिथे. गणेशदा किती तासात जाणार खाली? हे माय बाबा आपण नाही करणार. आपण नाही येताना येतानाच काय झालंय, किती तासात जाणार तरी बघण्यासारखं भरपूर आहे. हा. आणि क्लायमेट एवढं छान आहे ना की काय सांगू शकत नाही आम्ही की क्लायमेट कसं आहे. आणि असल्या रम्य वातावरणामध्ये आम्ही एवढे स्टेप सोडून आलो आहे वरती. किती स्टेप? 12,000 स्टेप. हो.